तर आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अमेरिकन साम्राज्यवादाच्या विरोधात निदर्शने करीत आहे। कारण गेल्या 2 दिवसापूर्वी व्हेनेझुएला नावाच्या देशावर एकतर्फी अतिक्रमण करून त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला त्याच्या पत्नीला अपहरण करून त्यांनी घेऊन गेलेले आहे। अमेरिका एक युद्धखोर, रक्तपिपासू आणि गरीब राष्ट्रावर जुलूम करणारा देश म्हणून संपूर्ण जगाला माहिती आहे। तीच गोष्ट त्यानं फिलिस्तीनच्या बाबतीत केली होती, तीच गोष्ट त्यानं क्युबाच्या बाबतीत केली होती, कोलंबियाच्या बाबतीतही तेच केलं होतं। आणि आज व्हेनेझुएलाच्या जमिनीवर ते बॉम्ब हल्ले करून त्यांना तिथली सत्ता ताब्यात घ्यायची आहे, तो देश ताब्यात घ्यायचा आहे। त्याचं कारण असं आहे की व्हेनेझुएला या ठिकाणी तेलाचे प्रचंड साठे आहेत। जिथं जिथं तेल साठे आहेत तिथं तिथं अमेरिकेचा हस्तक्षेप वाढलेला आहे। जिथं जिथं सोन्याच्या खाणी आहेत तिथं तिथं त्या लॅटिन अमेरिकेमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप वाढलेला आहे। बातमी आज तर अशी आहे की कोलंबिया आहे, क्युबा आहे आणि बाकीचे जे लॅटिन अमेरिकन देश आहेत की जे अतिशय गरीब देश आहेत, ज्यांचा वर्ण सावळा आहे, जे एकेकाळी यांचे गुलाम होते, त्या राष्ट्रांना परत गुलाम करण्याचं षडयंत्र अमेरिकेने रचलेलं आहे। आणि भारत देशाचा जो प्रधानमंत्री आहे, जो इथल्या येड्या गबाळ्या माणसांना फुशारक्या मारतो आणि शेपूट घालून बसतो, एकही वाक्य अमेरिकेच्या विरोधात मोदी सरकारनं उच्चारलेलं नाही। मोदी सरकारनं आमची मागणी आहे की ताबडतोबीने अमेरिकेच्या हल्ल्याचा त्यांनी तीव्र निषेध केला पाहिजे। आणि ज्या वेळेला इस्रायल फिलिस्तिनीचे मुडदे पाडित होतं, 82 लाख लोकांच्या हत्या इस्रायलनं अमेरिकेच्या सांगण्यावरून केल्या, पाठिंब्यावरून केल्या, त्यावेळेलाही मोदीचं सरकार जे इथं लोकांना येड्यात काढतंय ते शेपूट घालून बसलं आणि माणुसकीच्या बाजूने उभं राहिलं नाही। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या निवेदनाद्वारे या सरकारला सांगू इच्छिते की जिथं जिथं माणुसकीचा खून व्हायला आहे, जिथं जिथं गरीब राष्ट्रांचे मुडदे पडू लागलेले आहेत, त्या राष्ट्रांच्या बाजूला पंडित नेहरूच्या काळापासून ते आजपर्यंत जी आपली अलिप्ततावादी चळवळ होती तिला मजबूत करा, याचं आव्हान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करतो आहे आणि अमेरिकेचा आम्ही जाहीर धिक्कार करीत आहोत। सर तुम्ही